बाइलों ने तुम्ही जो आता प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती जे ट्विटर आहेत आपण क्रिएट केले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याशिवाय तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला काय करायचं आता हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला यांना तुमचा फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. इथून फोटो आपण ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा, क्रॉपचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16चा बॉक्स इथून सिलेक्ट करायचा. फोटो इथून व्यवस्थित सेट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा फोटो 2 बटन इथून सेट करायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथून तुम्हाला सिम्पली बीट मावडी असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचं. हा बीट मावडी आहे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून त्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे हा जो बीट मॉड आहे ना त्यामधल्या जिथून बीट चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपल्या इथे चेंज होते तर ह्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होते तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट पुरा अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं हा जो बीट मॉड असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण जे पहिले PNG दिले इथून ॲड करायचे आणि दुसरं PNG तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली 10 सेकंदाच्या मागचा जो हा फोटो असेल जिथून स्प्लिट केला आहे तिथून दुसरं PNG इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. तर मी काय करतो फोटोसुद्धा बीट नावानुसार इथून स्प्लिट करून घेतो आणि PNG सुद्धा इथून ॲड करून घेतो. तुम्ही नसेल घेतलं ॲड करून तर लगेच घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आणि PNG आपण ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं. ट्रेंडिंगमध्ये किंवा इथं तुम्हाला लाईटच्या ऑप्शनमध्ये की इफेक्ट मिळून जाईल ल्युमिन फ्लॅशचं तो इथून सिलेक्ट करायचं. ह्याची लेंथ असेल खालची संपूर्ण कमी करा आणि तुम्हाला अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक कॉम्बोमध्ये द्यायचं. कॉम्बोमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल प्लॅन नंबर 1चा तो इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चं ते बॅक सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो राईटचं ते बॅक सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढं सिम्पली इनमधला ट्रिपल विपचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डायनामिक सेक 2चा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली आउटमधला रोटेशन क्लोजिंग हा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढं सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं सिम्पली आउटमधला रेक्टँगल आउटचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. आता त्याच्या पुढचा हा फोड आहे त्या सिम्पली इनमधला व्हायब्रेटिंग पॅनलचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं सेम इफेक्ट इथून सिलेक्ट करायचं त्याच्या पुढच्या फोडोला. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोड असेल त्या फोडो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा तो सिलेक्ट करायचा. आता आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टोर लेफ्टचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. आता आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना इनमधलाच सेक्स स्लाईड हा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस सेकचं तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस ओपनचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्या एन्ज्यूट यायचं आहे. पहिल्या एन्ज्यूट आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला सिम्पली इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर हा जो आपला आहे ना 6 सेकंदात तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते त्याच्या हायलाईटवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली ना हा जो आपला डिस्ट्रोशनचा ऑप्शन आहे त्यामध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल इंटू स्टार डस्टचा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला 6 सेकंदाचा जेवढा पण फोटो असेल तेवढीच ह्याच्यापेक्षा लेंथ असेल अशा इथून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 9 सेकंदात तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला आहे ते द्यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पॅरेटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे ब्लॅक फ्लॅश 2चा आहे तो सिलेक्ट करायचा आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 9 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची.
नेल्यानंतर पुन्हा इथे यायचं आपल्याला 9 सेकंदाच्या पुढं जे तुम्हाला स्पीड केला आहे ते व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचं, इथून स्लेड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 9 सेकंदाच्या पुढंपासून शेवटच्या पुढंपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंद आहे त्यातला पुढं आहे त्याच्या थोडं मागे यायचं, म्हणजे सॉरी मागे नाही पुढे यायचं अशा प्रकारे. ठीक आहे, येथे आल्यानंतर अशा प्रकारे या आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. मोशनच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली. यामध्ये 4 स्टेप अनफोल्डचा इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 12 सेकंद तिथला पुढं बरोबर 12 सेकंद थोडं पुढं यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, तर इथून स्लाईड करून घ्यायचा. तर सिम्पली क्रॉस स्प्लिटचा इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर इथून आपला जो हा व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.